लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळे आरामात बसलेले असतात. तर आता इथे विक्रम म्हणतो, नंदिनी का उपमा केला होतास ग, अप्रतिम असं म्हणतो आता इथे विक्रम. बरं झालं तू केलास हा, म्हणजे त्या उपम्यात 4 काजू तरी दिसले त्या निमित्ताने, नाहीतर तुझ्या सासूची मजल काय मटारच्या पुढे जात नाही काय असं म्हणतो तो विक्रम. जस्ट एक सांगून ठेवते की माझ्या सोना माझ्या शब्दाबाहेर नाही येत बरं का असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता जास्त टोमणे मारले तर पुढच्या वेळेला उपमा सुद्धा नाही मिळणार तुम्हाला असं म्हणते आता इथे मानिनी. माफ करा माफ करा, अरेस्ट माय केस असं म्हणतो तो. शाबास असं म्हणते आता इथे मानिनी. खूप दिवसांनी मी आयता नाश्ता केला आहे तुझ्यामुळे नंदिनी असं म्हणते मानिनी. जीवा मटण घेऊन येईल आणि नंदिनी करशील ना ग मटण रस्सा मस्तपैकी असं म्हणते मानिनी. तर पार्थ येतो तेवढ्यातच. बोका आला असं म्हणतो आता इथे विक्रम. नाही नाही नंदिनी, आधी तुझे आई बाबा पण आले जास, खाऊन जाऊ दे तुझ्या हातचा असा झणझणीत मटणाचा रस्सा. आणि एक काम कर, तुझं दाना थोडा रस्सा पी, म्हणजे आवाज पण खुलेल तुझा असं म्हणतो इथे विक्रम. हो जाऊ देत, मटणाचा रस्सा आणि तांदळाच्या भाकऱ्या असं म्हणते ती. मी ज्वारीच्या भाकऱ्या करू का असं म्हणते नंदिनी. काय 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 असं म्हणतो इथे विक्रम. ज्वारीच्या ज्वारीच्या असं म्हणते आता इथे मानिनी. का म्हणते ती ज्वारीच्या माहिती आहे का असं म्हणते आता इथे मानिनी. कारण जीवाला ज्वारीच्या भाकऱ्या आवडतात असं म्हणते आता इथे मानिनी. अगं काय तुझं असं म्हणतो आता इथे विक्रमला. जीवा बघा प्रेक्षक हो, तू घे लक्षात जरा असं म्हणतो विक्रम. तुझ्या लक्षात सुद्धा नव्हते असं म्हणतो आता इथे विक्रम. हे बघ नंदिनी जीवाचं सगळं बरोबर कसं लक्षात ठेवते ते असं म्हणतो तो. हे मात्र खरं आहे. अशा ना पिशवी लवकर असं म्हणते मानेने. काय रे तुझं असं म्हणते आता इथे मानेने. तू गप्पा बसाने मटण घेऊन यायचा चल असं म्हणते मानेने. बस 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 असं म्हणते आता इथे जीवा. आता चोळत असते ना मान्य म्हणून. जेव्हा मटण घेऊन येतो असं म्हणते आता इथे आशा. चांगलं 2 पाऊंड 2 किलो घेऊन घ्या असं म्हणते आशा. आणतो हा असं म्हणतो आता इथे जीवा. या जेवणामध्ये आम्हाला धरू नका असं म्हणतो धनंजय. अरे काय रे असं धनय असं म्हणतो विक्रम. मला महत्वाचं काम आहे जायला लागणार असं म्हणतो इथे धनंजय. चला निघूया आपण असं म्हणतो तो. अरे असं म्हणतो विक्रम. नंदिनी असं म्हणतो धनंजय, तू इथे आली सगळ्यांसाठी तू उपमा केलास चहा केलास, आता झालं ना सगळं असं म्हणतो आता इथे धनंजय. चल असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा बघतो बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे. तर आता इथे तो क्रॉस करून बसलेला असतो. तर आता इथे ती बघते जीवाकडे बघा प्रेक्षक हो नंदिनी. ठीक आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. चला असं म्हणते ती. बरं येतो आम्ही असं म्हणतो धनंजय. गेटपर्यंत सोडते तुम्हाला असं म्हणते नंदिनी. मी घडी नाही येणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो बाकी सगळ्या देशमुखांना. पण तू इथे का थांबतेस असं म्हणतो धनंजय. ह्या घरात थांबायचं कारण काय असं म्हणतो तो. तर आता जेव्हा खुश होतो, अरे काव्यासाठी रे धन्या असं म्हणतो आता इथे विक्रम. शेवटी आम्ही सगळे घरात असतो तरी काव्याला बहिणीने काळजी घेतलेली आवडेल ना असं म्हणतो विक्रम. खरं असं म्हणतो आता इथे पार्थ. कायला का नाही नंदिनी थांब तू असं म्हणतो आता इथे विक्रम. काय इथे पेशंट बरेच आहेत असं म्हणतो आता विक्रम. गेट वेल सूनची गरज इतरांना सुद्धा आहे असं म्हणतो विक्रम. चला असं म्हणते आता इथे शारदा आपण निघूया असं म्हणते ती. अहो पण थांबा ना मटण खाऊन जा असं म्हणते आता इथे मानेने. नाही नाही निघतो आम्ही असं म्हणते आता इथे शारदा. चला तर आता इथे तिघे निघून जातात बघा प्रेक्षक. धनंजय नंदिनी आणि शारदा. वा असं म्हणतो आता इथे विक्रम. चला असं म्हणतो आता विक्रम. दोन्ही सुना घरात की दोन्ही टोणगे घरात असं म्हणतो तो. बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि दुपारी छान मटणाचा भेद. चला फर्स्ट क्लास आंघोळ करून येऊ असं म्हणतो विक्रमची. बाबा अजून आंघोळ नाही केली तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. हे पु ल देशपांडे काय सांगून गेले तसं म्हणतो विक्रम. अवपुरी आता जा पटकन आंघोळ करून या असं म्हणते आता इथे मानेने. बघितलंच असं म्हणतो विक्रम. आंघोळ नाही केली तर जेवायला नाही देणार असं म्हणते आता मानेने. सुख म्हणजे नक्की काय असतं असं गाणं म्हणत जातो आता विक्रम. तर आता इथे पार्थ म्हणतो तुझं काय म्हणतं ना आता ला जातो आता असं काय असं म्हणतो जीवा. मी घेऊन येतो असं म्हणतो पार्थ. माझ्या बायकोला वेळ दिलाय तू पण तेच कर असं म्हणतो इथे पार्थ. नाही नाही असं काही नाही असं म्हणतो आता इथे जीवा. कशाला थांबली ती असं म्हणतो आता जीवा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाही तसं म्हणतो आता इथे पार्थ. म्हणजे असं म्हणतो जीवा. तर आता इथे पार्थ त्याला सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो. आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा मर्यादा ठेवून मी काही नाही बोलले, पण माझ्या गप्प बसण्याला माझा विकनेस समजू नका असं म्हणते नंदिनी. तर फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवतं त्याला. तुम्हाला ऐकायचं ना माझं काय उत्तर तर ऐका असं म्हणते नंदिनी. जीवांचा प्रेम जिंकले असं म्हटलेली असते नंदिनी. सगळं सांगतो आता पार्थ जीवाला. तुमचा आडपुटेपणा हरलाय असं म्हटलेली असते ना. सगळं आता इथे पार्थ सांगतो जीवाला. काय असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी तुझ्या बाबांना असं म्हणाले असं म्हणतो तो. हो असं म्हणतो आता इथे पार्थ. उगाच काहीतरी सांगून असं म्हणतो जीवा. उगाच काहीतरी काय खरं तेच सांगतो असं म्हणतो आता इथे पार्थ. जीवा तू नंदिनीसाठी एफर्ट्स मेहनत ह्याची कदर येते ना असं म्हणतो आता इथे पार्थ. कसं असतं मोठी भावंड आहोत ना आपण, असे चटकन आई बाबांना उलटा उत्तर नाही देऊ शकत असं म्हणतो आता इथे पार्थ. तू पण समजून घे ना जरा असं म्हणतो आता इथे पार्थ जीवाला. त्यामुळे मनावर अशी गैरसमजाची धूळ आहे ना ती साफ कर असं म्हणतो तो. सोड आता राग, नंदिनीला माफ कर असं म्हणतो पार्थ. तेवढ्याच इथे नंदिनी येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जेव्हा बघतो नंदिनीकडे. गावात तर होईल शोभा हे वागणं बरं नव्हे असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि इथे गाणं म्हणून निघून जातो तो. ज्वारीच्या भाकरा खातो म्हणे असं म्हणून तो निघून जातो तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनी असतात फक्त हॉलमध्ये. काव्याचे रिपोर्ट्स असं म्हणतो तो आणि रिपोर्ट्स बघायला जातो. हातातच आहेत ना असं म्हणतो तो. ही
काय काव्याची बॅग आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. हा असं म्हणतो जीवा. तेच ना, ते धुवायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ती बॅग घेते बघा प्रेक्षक हो. कपडे अरे असं म्हणते आता इथे मानिनी. हे काय असं म्हणते ती. तू गेला नाहीस असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे दादा गेलाय ना मटण आणायला असं म्हणतो आता इथे जीवा. हो का, अरे वा, हे तर बेस झालं असं म्हणते आता इथे मानिनी. मी काय म्हणते, तुम्ही दोघेही दमला आहात, रात्रभर हॉस्पिटलमध्ये आहात, टेन्शनमध्ये होता, झोप झालेली नाहीये, जरा फ्रेश व्हा असं म्हणते मानिनी. जरा आराम करा, जा असं म्हणते मानिनी. रूममध्ये जा असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी जीवा एकमेकांकडे बघतात. आई काव्याची बॅग आहे ही असं म्हणते ती. मी बघते कपडे धुवायचे असतील ना असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती बॅग बघते बघा प्रेक्षक मानिनी. दादाने इतकं सगळं सांगितलंय तरी हे खरंच असं झालं असेल का असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी बघते बघा प्रेक्षक हो जीवाकडे. नंदिनी माझ्याबद्दल इतकं सगळं बोलली असेल तिच्या बाबांना असं म्हणतो आता इथे जीवा मनातल्या मनात. तर आता इथे नंदिनी का बोलत नाही बघा प्रेक्षक हो. असू दे असं म्हणतो तो. माझ्यासमोर बोलली आहे का असं म्हणतो तो. नाही ना असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. मग बघेन मी असं म्हणतो आता इथे तो. कधी माफ करायचं ते असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, आता मी तुम्हाला नाही सोडणार पसारेवाला असं म्हणते आता इथे नंदिनीने बघते ती आता इथे जीवाकडे बघा प्रेक्षक हो. तुमच्या डार्लिंगची शपथ असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अहो काय झालं असं म्हणते ती. अहो तितका भाव खायवा तुम्ही असं म्हणते ती. मी पण भाव खाईन असं म्हणते ती. पण हात नाही सोडणार तुमचा असं म्हणते आता इथे नंदिनी मनातल्या मनात. तर आता हसते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी शिवाय एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे मानिनी म्हणते जा तुम्ही तुमच्या खोलीत असं म्हणते ती. तर हे रिपोर्ट्स असं म्हणतो आता इथे जीवा. रिपोर्टचा सोड रे असं म्हणते आता इथे मानिनी. मी बघतोय रिपोर्ट्सकडे असं म्हणते ती. अच्छा, काव्याला जसं नेलं होतं तसं न्यायचं आहे की काय तुला असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता नाही नाही असं म्हणते नंदिनी. नाही ना असं म्हणते ती. मग जा असं म्हणते ती. जा 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 फ्रेश व्हा जा असं म्हणते ती. तर आता इथे बॅग घेते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे दोघे जात असतात आपल्या खोलीकडे. तर आता इथे जेव्हा बघा प्रेक्षक हो नंदिनीसोबत जात असतो. तर आता इथे मानिनी त्या दोघांना बघते. तर आता इथे जेव्हा बघत असतो नंदिनीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत शीर्षकीत लावलंय लग्नानंतर होईलच प्रेमचं. तर आता इथे नंदिनीने जेव्हा वळून बघतात तर मानिनी खूप खुश असते बघा प्रेक्षक हो ते दोघांना एकत्र बघून. तर आता खूप छान आणि मस्त सीन दाखवलाय खरंच हा. तर आता नंदिनी सगळ्याकडे स्पर्श करून बघत असते. तर आता चल चल असं म्हणत असतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ओपन करतो तो दरवाजा आपल्या रूमचा. तर आता तो थांबतो नंदिनीला एंटर करण्यासाठी. तर आता इथे जेव्हा बघतो नंदिनीकडे. आता हिला आत यायचं इन्व्हिटेशन द्यायचं का असं म्हणतो जीवा. ही एवढी खोलीपर्यंत आले, आता या खोलीचं दार उघडून आतमध्ये नाही नेणार आहेत का मला असं म्हणते आता इथे नंदिनी. ती स्वतःहून काही सांगणार नाही का असं म्हणतो जीवा. 21 दिवस रिक्षात राहिलो मग काय तर असं म्हणते नंदिनी. 21 दिवस मी सुद्धा सोफ्यावर अवघडूनच झोपले, आता तर बेडवर झोपायचं असं म्हणते नंदिनी. बेडवर हात पसरून झोपायचं असं म्हणतो जीवा. हात पसरून ह्यांना माझ्या हातावर डोकं ठेवायला लावायचं असं म्हणते ती. पण हे सगळं तेव्हाच होईल ना जेव्हा ती स्वतःहून म्हणेल की मी आत येणार. हे तरी सांगा निदान, हे तर बाहेर जाते ऐका असं म्हणते नंदिनी. हा असं म्हणतो जीवा. आता आलीस ना लाईनवर असं म्हणतो तो. मी खालीच राहते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे खालीच जायचं होतं तर मग वर यायची तसती तरी कशाला घेतली असं म्हणतो जीवाचा. मी तरी कशाला अडवू असं म्हणतो आता इथे जीवा. अडवलं तर भाव खाईल असं म्हणतो जीवा. तुम्हीच खाता भाव असं म्हणते नंदिनी. सतत आपला एक हो तुरळ्यात बसायचं असं म्हणते ती. असो असं म्हणते ती. शेवटी बाई आहे ना मीच पुढाकार घेणार. ठोंब्या काय करतच नाही अजून. यावेळेस मी काहीच बोलणार नाही असं म्हणतो आता इथे जीवा. मी पण पुरुष आहे, दरवेळी पुरुषानेच बाईच्या मनातलं काय ओळखायचं असं म्हणतो आता इथे जीवा. नाही आज ना ह्या चकाचक बाईला ओळखू दे माझ्या मनातलं असं म्हणतो तो. का का म्हणून कधीतरी माझे पण पसारेवाल्याला कळायला हवं ना असं म्हणते ती. एवढीशी गोष्ट जमवली असती तर तुम्हाला पहिल्याच दिवशी कळालं असतं की मला तुमच्यासोबत यायचं होतं असं म्हणते नंदिनी. जाऊ देत जाते मी असं म्हणते ती. पलट पलट असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी खाली जात असते बघा प्रेक्षक हो. पलट पलट ना असं म्हणतो आता जीवा बघा प्रेक्षक हो. अहो मी लाग पलटेन पण तुम्ही आधी मोठ्याने हाक तरी मारा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता नंदिनी निघून जाते बघा प्रेक्षक हो खाली. तर आता इथे जीवा वळून बघतो तर आता इथे नंदिनी बघतच नाही पाठीमागे. अरेच्छा असं म्हणते आता इथे मानिनी. बायको आजारी आहे तर लगेच आला स्वयंपाक बिपाक करायला तिच्यासाठी असं म्हणतो तो. स्वयंपाक नाही काही असं म्हणतो आता इथे पार्थ फ्रूट सॅलड बनवते असं म्हणतो तो. औषधामुळे त्यांचं तोंड वाईट पडलंय. बायकोचं तोंड गोड करण्यासाठी धडपड करतोय बाबा एक माणूस. त्यांनी सुद्धा माझ्यासाठी धडपड केली तरी नाही असं म्हणतात इथे पार्थ. अच्छा म्हणजे काव्याने तुझ्यासाठी धडपड केली म्हणून काय परतफेड करतोस की काय असं म्हणते मानिनी. परतफेड नाही गं असं म्हणतो आता इथे पार्थ. गेले काही दिवस मी त्यांना दूर ठेवलं होतं ना, तर प्रेमाचा अपूर्ण राहिलेला कोटा पूर्ण करते असं म्हणतात इथे पार्थ. हा वा वा शाबाश शाबाश असं म्हणते आता मानिनी. तुम्हा मुलांचं ना काही कळतच नाही असं म्हणते ती. एक जण प्रेमात पडलं की दुसऱ्याला काय होतं काय माहित असं म्हणते ती. सारखी खो देत असता एकमेकांना असं म्हणते आता इथे मानिनी. तुला तिच्यापाशी बसायचं आहे का गप्पा मारत, मी खीर करून देते तुला असं म्हणते आता इथे मानिनी. मी फ्रूट सॅलडचा करतोय आणि तू खीर. मला एक सांगाय असं म्हणतात इथे पार्थ. एक आता जोडीदार आपल्या जोडीदाराला कोणतं फुल देतो असं म्हणते ती. गुलाब असं म्हणते मानिनी. असं म्हणतो तो. विक्रमादित्य देशमुख तुम्हाला कोणतं फुल देतात असं म्हणतो तो. साफा असं म्हणते आता मानिनी. मी त्यांना हे सांगतो मी तुम्हाला गुलाब देत जा सांगतो त्यांना.
कायशी सांगायची गरज नाही असं मांडणी. त्या चाफ्याला एक अर्थ आहे, त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे असं म्हणते मानेनी. सांगू का? तर आता मानेमध्ये कॉलेजमध्ये असताना ना, माझ्या सायकलच्या सीटवर जर चाफा ठेवलेला असला तर मी समजून जायचं की आता सायकल घेऊन मैत्रिणीबरोबर मी घरी जायचं नाही आहे असं म्हणते आता मानेनी. कारण विक्रम त्याचं लेक्चर झाल्यावर मला भेटणार आहे तसं म्हणते मानेनी. म्हणून चाफा असं म्हणते ती. चाफा बोले ना असं म्हणतो पार्थ. हा चाफा बोल का निघाला बरं का असं म्हणतो आता इथे पार्थ. जशी तुमची एक स्टोरी आहे ना तशी आमची सुद्धा एक स्टोरी असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्या आणि काव्यातला हा अबोला अंतर दुरावा कमी करणारी एक रेड वेल्वेट पेस्ट्री आहे आणि एक फ्रूट सॅलड असं म्हणतो आता इथे पार्थ. असं म्हणते आता मानेनी. म्हणजे तुमच्या प्रेमाचं प्रतीक गुलाब नसून फ्रूट सॅलड आहे असं म्हणते मानेनी. सही जवाब असं म्हणतो आता इथे पार्थ. बरं मला एखादी वाटी मिळेल का असं म्हणते मानेनी. आज खूप गोड खायची इच्छा होते असं म्हणते ती. आज गोड खायची इच्छा होते असं म्हणतो तिथे पार्थ. का एवढं सगळं छान चाललंय आपल्या घरात, म्हणजे बघ ना असं म्हणते मानेनी. तुम्हा दोघांचं मार्गी लागलंय आणि आता हळूहळू का होईना शिवा आणि नंदिनीचं पण मार्गी लागेल असं म्हणते आता इथे मानेनी. तेवढंच नंदिनी येते. नंदिनीचं नाव घेतलं की हाजीर असं म्हणतो इथे पार्थ. काय ग नंदिनी मिटलं का तुम्हा दोघांचं असं म्हणते ती. आई साहेब काय विचारताय तुम्ही असं म्हणते पार्थ. मिटलंच असणार आहे असं म्हणतो तो. हो हो मिटलं असेलच असं म्हणते मानेनी. मलाही असं वाटते कारण केव्हाची गेली होती खोलीत, आता परत आले असं म्हणते मानेनी. म्हणजे काहीतरी बोलणं झालंच असेल ना दोघांमध्ये असं म्हणते आता मानेनी. काय ग? तर आता नंदिनी का बोलतच नाही बघा प्रेक्षक. अरे देवा, यांना वाटतंय की आमचं मिटलंय असं म्हणते आता इथे नंदिनी. आई खुश आहेत, पार्थ सुद्धा आनंदात आहे असं म्हणते आता नंदिनी. माझ्या खऱ्या बोलण्याने यांचा हसू नको स्पॉईल व्हायला असं म्हणते ती मनातल्या मनात. नकोच ते असं म्हणते आता इथे नंदिनी मनातल्या मनात. मिटलंय असंच जाणवते असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक. तर आता इथे काय ग असं म्हणते आता मानेनी. काय झालं असं म्हणते ती. काय विचार करतेस असं म्हणते ती. तर नाही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. हा ते तुम्ही विचारत होतात ना, सगळं गोडी गुलाबीने सुरू आहे आमचं असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे आमचं भांडण तर असं मिटलंय की जसं आमच्यामध्ये कधी भांडण झालंच नव्हतं असं वाटेल कोणाला असं म्हणते आता इथे नंदिनी. हो असं म्हणते आता इथे मानेनी. अच्छा खरं की काय असं म्हणते ती. तर म्हणजे खो खो संपला असं म्हणते मानेनी. आता कबड्डी असं म्हणतो इथे पार्थ बघा प्रेक्षक. हे म्हणून मारते आता त्याला पार्थला मानेनी. हे पार्थ असं म्हणते मानेनी. अरे असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थ हे काय फ्रूट सॅलडमध्ये सफरचंद नाही असं म्हणते नंदिनी. नव्हतं ना असं म्हणते ती. अरे असं म्हणते मानिनी. होतं सफरचंद, कोणी खाल्लं की काय असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे सफरचंद खात बसलेले असे बघा प्रेक्षक. हो इथे रम्या. तर आता इथे तेवढ्यातच वसवात्या आलेल्या असतात. रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं काव्या, हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून तू इतकी शांत शांत काय आहेस तू असं म्हणते ती. ही वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणते ती. ए बाई असं म्हणते ती. आता ह्या शांततेने मला घाम फुटेल, पुरे आता असं म्हणते ती. पुरे नाही असं म्हणते आता इथे रम्या. अति झालंय असं म्हणते आता इथे ती. अति झालं आणि आणि हसू आलं असं म्हणते आता इथे रम्या. तर आता जोरात हसते बघा प्रेक्षक होती. खूप जास्त हसते ती. रम्या रम्या असं म्हणते वसवत्या. अगं रम्या असं का हसतेस तू. का का एवढं काय झालंय असं म्हणते आता इथे वसवत्या. बोल ना माझ्याशी असं म्हणते ती. बोल बोल असं म्हणते ती. म्हणून मी तुला म्हणत होते आपण इथे राहायला नको, आम्ही ब्रेक घेऊया, कुठेतरी जाऊया असं म्हणते आता वसवत्या. जाणारच आहे असं म्हणते आता इथे रम्या. जाणारच आहे आम्ही लवकरच ब्रेकवर जाणार आहे असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक. हो रम्या. तर आता इथे म्हणते ती. तर वसवत्या म्हणतात अगं रम्या तू त्या बियांसकट खाणार आहेस का सफरचंद असं म्हणते ती. तुला माहित नाही का सगळे सफरचंदांची बिया एकत्र करून पावडर केली ना तर त्याचं विष तयार होतं असं म्हणते आता इथे रम्या. आणि ते विष हे कुणाला कळतही नाही असं म्हणते आता इथे रम्या. ते वेलचीची पूड असते बघ, त्याच्या डब्बीत जर ही पावडर ठेवली ना तरी कुणाला कळत नाही असं म्हणते आता इथे रम्या. असं म्हणते आता इथे रम्या. वेलचीची पूड असं म्हणते ती. असं म्हणते आता इथे रम्या. आणि आता हसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे वेलची पूड द्या, वेलची पूड द्या असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे फ्रूट सॅलडमध्ये वेलची कोण टाकतं असं म्हणते आता इथे मानिनी. काय का व्या देशमुखांना खूप आवडतं ना, ते मला कोणी सांगितलं माहितीये का असं म्हणते आता इथे पार्थ. नंदिनी असं म्हणतो. हो वहिनीचे सगळे सिगरेट सांगून टाकलेत पडतं ह्याला असं म्हणते मानिनी. हा नाही नाही तसं नाही असं म्हणते आता नंदिनी. त्यांची बंद गाडी पुढे ढकलायला फक्त धक्के सांगितले फक्त तेवढेच असं म्हणते ती. असं म्हणते आता इथे मानिनी. ह्यांना फिरकी घ्यायची सवय असं म्हणतो इथे पार्थ. वेलची पूड दे, वेलची पूड दे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता नंदिनी घ्यायला जाते वेलची पूड. केवढी घ्यायची असं म्हणते मानिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी पूड घेऊन येते वेलची पूड. थँक्यू असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे घालतो तो ती पूड आता फ्रूट सॅलडमध्ये. वा 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 असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे कमाल झालं असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या हे खातील आणि छान झोपतील असं म्हणतो आता इथे पार्थ. चला गुड नाईट असं म्हणतो आता मानिनी. बरं हा सगळा पसारा घातलास तो आवरून टाका असं म्हणते मानिनी. नंदिनी आहेत ना त्याच्यासाठी, नाहीतरी त्यांना सवय आहे पसारावरचा पसारा आवरायची असं म्हणतो आता इथे पार्थ. नंदिनी प्लीज एवढं चकाचक करून ठेवा असं म्हणतो आता इथे पार्थ. आता सगळं आवरणं फक्त सुरू होईल ना असं म्हणते आता इथे मानिनी. चला गुड नाईट असं म्हणते मानिनी. बाय बाय असं म्हणतो आता इथे पार्थ. देवा असं म्हणते आता नंदिनी. त्यांना खरं काय ते कळू नये म्हणजे झालं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या बघा प्रेक्षक बेडवर असते. तर आता इथे पार्थ घेऊन येतो तिच्यासाठी फ्रूट सॅलड. मी कमीन मिसेस काव्या असं म्हणतो तो
तर नो असं म्हणते ती. बायकोचं नो म्हणजे हो असं म्हणतात इथे पार्थ. तर आता फ्रूट सॅलड घेऊन आलेला असं बघा प्रेक्षक. हो पार्थ. हो ना असं म्हणतात इथे पार्थ. फारच लाडात आला आजकाल बोक्का असं म्हणते आता इथे काव्या. मला जाणवतंय काहीतरी धोका असं म्हणते काव्या. धोका वगैरे काय नाही, तुमच्यासाठी छान फ्रूट सॅलड बनवून आणले असं म्हणतात इथे पार्थ. वेलची टाकून असं म्हणतात. अरे वा असं म्हणते आता इथे काव्या. खूप आवडते मला वेलची, थँक्यू असं म्हणते काव्या. माझ्या मांजरीच्या आवडी-निवडी बरोबर कळतात मला असं म्हणतं पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रम्या आलेली असते किचनमध्ये. तर आता इथे ती बघते ती पूड. तर आता इथे रम्या बघते. तर आता इथे बघतच राहते ती त्या पुडीकडे. तर वेलचीच्या पुडीकडे बघत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रम्या वापस ठेवते ती पूड आता त्या कपाटामध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रम्या दुसरं कपाट उघडून बघते. तर आता इथे ती लाईट बंद करते. तर आता इथे पार्थ घ्या असं म्हणतो आता इथे काव्याला. तर आता नको मला असं म्हणते आता इथे काव्या. का असं म्हणतो आता इथे पार्थ. घेऊन जा हे फ्रूट सॅलड असं म्हणते आता इथे काव्या. आणि नाही हे फ्रूट सॅलड बनवले त्याचे हात छाटून टाका असं म्हणते आता इथे काव्या. मी बनवले ते असं म्हणतात इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणतो की माझ्या हाताने मी प्रेमाने बनवले, माझ्या का हात छाटायला बसताय असं म्हणतो तो. नाहीतर काय असं म्हणते इथे काव्याचे हात प्रेमाने फ्रूट सॅलड बनवू शकतात, पण भरवू शकत नाही तसं म्हणते आता इथे काव्या. त्या हातांचा का उपयोग देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. अच्छा असं म्हणतो आता इथे पार्थ. या बोक्याकडून लाड करून घ्यायचे तर असं म्हणतात इथे पार्थ. एवढे आडेवेडे कशासाठी असं म्हणतो तो. सांगायचं देशमुख भरवा मला. सांगायची गरज पडली पाहिजेत का देशमुख असं म्हणते आता काव्या. काय तुम्ही असं म्हणते ती. तर आता ती म्हणते माझ्यासारखी बायको मिळाली ना कदर करा तिची असं म्हणते आता इथे ती. नाही ग काव्या, तू गेल्यावर तुझी किंमत कळेल ह्या ना असं म्हणतो तो. मी आता तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही असं म्हणतो पार्थ. मॅग्नेट सारखा चिकटून बसणार आहे असं म्हणतो पार्थ. तर बघा प्रेक्षक हो, आता एपिसोड समजत बघत तरी एकामध्ये काय ते खाली म्हणजे मी हॉलमध्ये खाली झोपायचा विचार करत होते असं म्हणते नंदिनी. मला वाटलं इथे झोपण्याबद्दल बोलते असं म्हणतो आता इथे जीवा. आत ये आणि मग चादर घेऊन जा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनीला का आवडत नाही. ही खोली म्हणजे जीवानंदिनीचं जग आहे असं म्हणते नंदिनी. आत शिरले तर मग इथून पाय नाही निघणार असं म्हणते नंदिनी. तर आता इथे भरवत असतं बघा प्रेक्षक हो पार्थ काव्याला फ्रूट सॅलड. तर आता इथे खात असते ती. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.